मला बाबूने नेसलेल्या तुमच्या सगळ्या जयंतीसापासून सगळ्या कार्याच्या लोकांच्या जयंतीसापासून तसेच एमएस बरेदा आणि पाकसाहेबाच्या जयंतीसापासून मागल्या पाकसाहेबापासून आणि त्याच्या जयंतीसापासून तसेच मागल्याच्या आमची बाबीनं कशा दुकानकडे वळवण्यात असा प्रकारे सावध निघाला की जे आपल्या काजूराचा जन्माचा ते संगत होता त्या देवाचा आशीर्वाद आणि आधार तसेच एमएस बरेदा सगळ्यांच्या मेलेल्या भाविकांच्या निसा दिल्या आणि खेरीत तेव्हा त्यांनी विश्वास धरून हे संसार सोडला त्या सगळ्यांच्या भावाने तेव्हा शासनाचे सुख पावकरचे म्हणून आम्ही सदामी मागूया बापाचे पुत्राचे आणि पवित्र आत्म्याचे नावी आमच्या सोम्याचे जो ख्रिस्ताची कृपा देवाचो आणि पवित्र आत्म्याचो एक तुमचे सोबे असो सुरुवातीची उतरा प्रीतिवंत बहिणी भावानो सोमयाची पाठलाव करा आणि सांगा की यात्रेकारा कशी भावार्थाचे पूजन करताना आमची नजर सर्गीच्या सुखाचे आम्ही दौरू गरज कारण आमचे संसारांचे यात्रेचे शेवट म्हणल्यार आमच्या सर्गीच्या बापाचे घर आईज आमचे हे यात्रेची भागीली असलेली पूर्ण आता सर्गीच्या बापाच्या घरा परतल्यात त्या आमच्या सोपलेल्या भावा बहिणींचो आम्ही खेरीत भाषेने उल्हास करता आणि त्यांचे खातीर मागता आपली संसारातली यात्रा संपवून बापान तयार दवरलेले दायज भोगून ती आमचे आधी बापा सरशी गेली असतात आमची मागणी त्यांची खातीर उभारताना आमचे परत सर्गींचो बाप तांचो अधिक मोग करता हे सत आमच्या काळजा मनान रिंगून ज्या मोगान देवान तांकां ह्या संसारातली आपणा सरशी आपोवन वेल्यात त्यांच्या मोगान देवान त्यांची काकूत करूं आणि तांणी बाळगिलेलो शासनाचो सुखाचो भरवसो सारथी पावूं हे पवित्र मिसाचे भेटेन बापा लागी भावार्थान आणि भरवशान मागूया बाबांनो एवढा आमकां सांगितलं बादशाह करूया मी आजपर्यंत आमच्या जिवितात उदास करूया जेन्ना आमी तेव्हा नागत असल्याचे जिवत ना अशें दूख करूया त्या पातका पासून आमी दूर देवा लागीं आनी एकामेकाला घेवया पापातीन सर्व वेदा देवा आणि तुका आवडीनो म्हजो गुणांचारून सांगता मनाचे तंतुनांचारून वायटातून बरें सोडून हांवें जायती पातां केल्या ओम सोप्रात ह्या पासो बरो जाराचो मेळ्ळी सगळे गुणांनी भोगता आणि तुका आवडीनो तुजे खातीर आमच्या संस्कारा लागीं विनंती करप सोयवेला देव आमची काकूत करू आणि आमची पातका पोसून आमकां शासनाच्या जिविताक पावो सोमिया काकूत कर क्रिस्ता काकूत कर सोमिया काकूत कर महिमा देवा स्वर्गी आणि शांती संसारी सर्वेश्वरा देवा सगळीच्या राया सर्ववेदांतल्या बापा आम्ही तुका नमस्कार करता आम्ही तुका दिवसता तुझ्या देवापासून आम्ही तुका वखणता सोम्या जेजू ख्रिस्ता बापाचे प्रेसपुता सोम्या देवा देवाचे शेळी तू संसाराचे पाप काडटाय आमची काकूत कर तू बापाच्या उजव्यान बसलाय आमचे मागणे आयकून घे कित्याक पवित्र आत्म्या संगाती त्या बापाचे महिमे जेजू ख्रिस्ता एकलोच तू पवित्र एकलोच तू ईश्वर एकलोच तू परमेश्वर आमेन प्रार्थूया तेव्हा आमच्या बापा तू भावार्थाची महिमा आणि बऱ्या मनशांची तुझ्या पुताच्या मनाने पुनर्जीवन पुनर्वी तुवें आमची सोडवण केल्या तुझ्या मेल्ल्या सेवकांची काकूत कर आमच्या पुनर्जीवनाचो गुरबळ करून घेऊ तू
तुझे ताणी भरोसो दवरलो तर तांकां सासण्याचे सुख भोगूंक फावो कर. हे आमी मागता आमच्या सोमिया तुझ्या पुता जेजू क्रिस्तावर. तो खरो देव तुझे सगळे पवित्र आत्म्याचे आयकुरांचे येता आनी राजवड चलयता सासनाच्या सासना. जांभळाच्या पुस्तकावाले वाचा. प्रामाणिक मनशाचे आत्मे देवाच्या हातात आसात आणि कसले दगदग ताका लागचे ना. पिशाच्या डोळ्या मुखात ती मेलेली दिसली. संसार सांडून प्रामाणिक मनशात गेली. ते एक नष्ट दिसले. त्याचे मरण ताचो सत्यानाश म्हणून ही पिशी समजली. पूण ती आपली शान आसा. मनशा मुखार दगदग पसलेले जाल्यार अमर जिविताच्या भरोशान भरल्यान तांची काळजा. थोडे दुःख सोसून खूप आशीर्वाद तांकां मेळटलो. देवान तांची परीक्षा केली आणि ती आपणाक मानवतात म्हणून ताका कळून आयले. भांगार उज्यान घालून तपासतात तशें देवान तांकां तपासली आणि होमाची अर्पण कशी तांकां मानून घेतली. देव तांकां भेट दिवंक येतलो. त्या दिसा ती सगळी पगळीत जातली. उशेलांतले किंटा पर्यंत ती धांवतली. ती राष्ट्राची नीत करतली आणि प्रजाचेर राजवट चलयतली आणि सर्वेस्वर शासनाक तांचो राजा जातलो. ताचेर ती हे सत समजतली. ताका विश्वासी ती ताचे सवे मोगान जियेतली. कित्याक ताणें वेंचून काडल्यान कृपा आनी काकूळ मेळटल्यो. देवाचे उतरे. देवाचे बोडकर. प्रामाणिक मनशापासून लेगून आपलो जीव दिवंक कठीण. पूण आमी पातकी असल्यार तेन्ना लेगून ख्रिस्त आमचे पासून मेलो आणि तशें देवान आपूण आमचो मोग करता म्हणून दाखयले. ताच्या रक्ताक लागून आमी प्रामाणिक जाल्या म्हणटच आदीकूच तो आमच्या देवाच्या रागांतली निवारतलो. आमी आजून दुस्मान असल्या तेन्ना आपल्या पुताच्या मरणाउदेशी देवान आमकां लागीं काडल्यात म्हणटच आतां आमकां लागीं काडल्यात उपरांत ताच्या जिविता उदेशी आदीकूच तो आमकां तारण दितलो. तितकेंच न्हय, ताचे वरवीं आमकां आतां लागीं काडल्यात देखून आमचे सोमया जेजू क्रिस्ता उदेशी देवा सवे आमी खुशाल आसा. देवाचे उतर हे. देवाचे बोडकर. सर्वेश्वरा सोम्या जेजू क्रिस्ता
मेलेल्यांतलो मालकडो तूं महिमा आनी पदवी तुका सदा सासनाच्या सासना आमेन. सर्वेस्वर तुमचे सोबे आसूं जुआ परमाने जेजू क्रिस्ताचे शुभ वर्तमान अध्याय वही 37 ते 40. जेजून लोकांचे उपजीवमध्ये म्हजो बाप म्हाका दिता ती सगळी म्हजेशी येतली आनी म्हजेशी येतात तांकां हांव पालो घालचो ना. म्हजी खुशी न्हय पूण म्हाका पाठयला ताची खुशी करून हांव सर्गात थांब येयला आनी जाणें म्हाका पाठयला त्या म्हज्या बापाची खुशी ही जी सगळी बापान म्हाका दिल्या तांचे मदल्या कोणाकूच हांवें इबाडचें न्हय. पूण निमाण्या दिसा तांकां सगळ्यांक हांवें नव्यान जिवन करची हीच जावन आसा म्हज्या बापाची खुशी. जी कोण पुताक पळयता आनी ताचेर विस्वास करता तांकां सगळ्यांक सासणाचें जिवीत मेळटलें आनी निमाण्या दिसा हांव तांकां नव्यान जिवन करतलो. जेजू क्रिस्ताचे शुभ वर्तमान हे प्रितीच्या भाव भयणींनो, आयज पवित्र सभा आमकां जनेकल्यार आमंत्रण करता. मागों आमच्या सगळ्या मेलेल्या भाव भयणी आनी सगळ्या मेलेल्यांचो आमी उगडास करता. मोगा भाव भयणींनो, आमी मेलेल्यांचो उगडास करतात सदां ना गोंय ना. तांच्या जे दिसा ती मरण पावल्यात त्या दिसा तांचे पासून मीस पेटयता एनिवर्सरी जावं न्हू तांच्या जल्मा दिसा मागतात. पूण आयज कित्याक मागोवंक जाय? काल आमी खंयचो दीस केलो? सगळ्या संतां वचपाचो न्हू. तेच भाशेन सगळ्या संतांचो आमी उगडास करता वर्सांतल्यान ना. जावं भागवत एंथोनी जावं सायबीन माय जावं हेर मदर टेरेसा न्हू, भाग्यवान जुजेवास, भाग्यवान थॉमस, वर्सांतल्यान खंयचो ना खंयचो दीस आसा. मोगा बाबी न्हू, आमी वैयक्तीक तांचो उगडास केलो तरी पवित्र सभेन जायते न्हू भाग्यवान मनशां जावन गेले. आमकां सगळ्यांक आख्या वर्साक 365 दिसांनी तांचो उगडास करूंक शक्य ना. सगळ्यांचो उगडास करून गेल्यार फक्त 365 आमचे भाग्यवंत ना, जायते आसात कळ्ळें ना. आनी म्हणून एकाच टायमार खेरीत आमी तांचो उगडास करता. खेरीत वर्साक आमकां केन्ना जाणीव ना तांची थोडे आनी अशे जायते भाग्यवंत आसात आमचे मदीं. जावं आमचे आवय बापूय भाव भयणां ना, आमचे मदीं आमचे वडील, आमचे जाणटे, आमचे मित्र इश्ट जे आमच्या सांगाता आसले. आमी अनुभवला तांचे जिवीत, तांचे पवित्रपण, तांचो भावार्थ जाणें आमकां प्रोत्साहीत केला ना क्रिस्ती जिवीत जिवंक. आनी देखून आमी तांचो उगडास करता. आनी अशे जायते भाग्यवंत आसात जांच्या आमकां वर्सान आमी तांचे समर्पण करिना ना, समर्पणी करिना, तांचे फेस करिना. पूण अशे आयच्या एका दिसा काल 1 नोव्हेंबराक आमी तांचो उगडास केलो. तेच भाशेन जायते आमची मेलेली भाव भयणां आसात न्हू. फकत आमच्या कुटुंबांतली आयज पवित्र सभा सगळ्या भाव भयणी पासून मागता मेलेल्या. थोड्यांची आमकां मोजक्या मनशांची वळख आसतली ना. आनी अशे जायते जाण आसात जे आमी नकळो. पवित्र सभा म्हळ्यार मोगा भाव भयणींनो, जी संवसारांत आसा, जी स्वर्गांत आसा आनी जी उर्बेतींत आसा ना. हो आमचो विस्वास कळ्ळें ना. आमी कितें म्हणटा? सत म्हणटा भक्तांचो एकता, पातकाचे भोगसणे आनी कुडीचे पुनर्जीवनपण ना. आमी पवित्र सभा म्हळ्यार ही संवसारांत आसा हे बसल्या ती न्हय. आख्खो संवसार स्वर्गांत आनी स्वर्गांत देवा पासून पयस आसलेले देखून. आनी म्हणून हो आमचो भावार्थ आमी उच्चारता तो भावार्थ आमी आमच्या जिवितांत देखून पाळटा. आमचो एकवट आसा, एकचार आसा. आनी म्हणून हो एकवट आनी एकचार आमी दाखयता जेन्ना आमची भाव भयणां 1 नोव्हेंबराक आमचे पासून विनंती करतात ना, जी देवा सांगात आसा. म्हळ्यार मोगा भाव भयणींनो, क्रिस्ती जिवीत
म्हळ्यार जर तर आमी मरणाक भियेता जाल्यार आमकां पुनर्जीवन करना ना, म्हणजे एक मनीस मरणाक भियेता जाल्यार ताका पुनर्जीवन पुनर्विश्वास ना, जो कोण मरणाक भियेता ताका घडये पुनर्जीवन पुनर्विश्वास ना, पूण जो कोण संवसारीक जिवीत आपले जियेता आनी ताका विश्वास आसा, भरवसो आसा, जो कोण क्रिस्ताचो पाठलाग करता ताका भरवसो आसा की माझे जिवीत हे सरळ ना पूण ते बदलता आनी क्रिस्ताच्या वैभवान तो ताच्या संगाताक जियेता. वय म्हाका भाव भयणीनो, आमचे मदीं अशी जायतीं मनशां ह्या संवसारांत आसतना देवा संगाताक जिवीत जिवंक आशिल्तात ना, जायतीं जाणां आमी आशिल्लो ना. आनी म्हणून जो ह्या संवसारांत आसतना देवा संगाताक आपले जिवीत जिवंक आशिल्ला, देवाची वचून करूंक आशिल्ला, तो मेल्या उपरांत देवा सांगाता आसतलो आमच्या म्हणून जाता ना, कळ्ळें ना. जो देवाच्या ह्या संवसारांत आसतना देवाक आपल्या जिवितांत घेवंक आशिल्ला, ताका मान आनी सन्मान दिता म्हळ्यार ताका आपल्या जिवितांत सहभागी करूंक येता, ताका मेल्या उपरांत तो देवा सांगाता आसतलो आमच्या म्हणून जाता. जो मनीस ह्या संवसारांत देवा सांगाता जिवंक आशिल्ला, देवाक महत्व देना, मान सन्मान देना, नॅचरली ना, नैसर्गिक मेल्या उपरांत तो देवा सांगाता नासतलो. कित्याक ह्या संवसारांत जर जिवंक ना जाल्यार मेल्या उपरांत तो देवा सांगा नासतलो, हे आमचे म्हणून जाता. होय ना, सारकें ना, सोपें समजून. जर हांव ह्या संवसारांत जर म्हाका आशा, म्हाका हांव एक इच्छा प्रकट करता, हांव देवाची खुशी करूंक ताचे योजने प्रमाणे जिवंक प्रयत्न परिपूर्ण कोणा फक्त देव ते करू शकता ना, पूण माझे प्रयत्न जर आसात, माझे आंतरिक जर आसात, हांव जर ते माझ्या जिवितांत दाखयता जाल्यार मेल्या उपरांत हांव ताच्या सांगाता आसतलो, हो म्हाका भरवसो. पूण जर हांव ह्या संवसारांत आसतना हांव देवाक महत्व देना, ताच्या योजने प्रमाणे चलोवंक हांव महत्व देना, देवाक म्हज्या जिवितांत घेवंक हांव ताच्या सांगाता म्हजें जिवीत चलोवंक हांव महत्व देना जाल्यार मेल्या उपरांत हांव नासतलोच ताच्या सांगाता ना, कळ्ळें ना. आनी अशी भाव म्हणटा त्याच्यात आमी म्हणूंक जाता तो मेल्या उपरांत ते आसा नरकांत, जो देवा सांगाता ना तो नरकांत ना, कळ्ळें. मागीर अशी भाव भयण आमचे मदीं आसा जी प्रयत्न करतात ना देवा सांगाता जिवंक, पूण मनशाची आसक्तपणाक लागून आमच्या ताळणेक लागून आमी पातकान पडटा, आमी देवाक मानतात तसले जिवंक पावना. आनी म्हणून आमी प्रयत्न करता, पडता, पातक करता, प्रयत्न करता, पडता, पातक करता, प्रायश्चित करता, परतून भोगसणे मागता. आनी असल्या मनशाची जिवीत म्हळ्यार खंय तो पुर्वेत्री ना, म्हळ्यार परिपूर्ण तो ना. देवाक मानतात तसले तरेन जिवंक प्रयत्न केले, पूण ताच्या आसक्ताक लागून, त्या पातकाक लागून तो अजून देवाक सरशी स्वर्ग राज्यांत पावंक ना, हांव देवा सांगाता ना. आनी म्हणून थंय जी आसा ती पुर्गत्रींत आसा न्हू, पगेटरी पुर्गत्रींत. आमी आयज तांचे वचत मागता, कित्याक तांचे आवडे आसले देवाची वचून करून, देवा सांगाता जिवीत जिवंक, पूण तांच्या आसक्तायेक आनी पातकाक लागून तांच्यान ते जावना. आनी म्हणून आयज आमी तांचे वचत मागता आनी देव आमकां आमची मागणी आयकता, आख्या पवित्र सभेची मागणी आयकता, तांकां भोगसणे दिता, दया दाखयता. आनी म्हणून ती जागा पुर्गत्रींतल्या आत्म्याक आमी जेन्ना मागतना देव आमच्या मागण्या वरवीं, जेजूच्या बलिदाना वरवीं तांकां नितळ आनी निर्मळ करता. जशें सोने आमी उज्यान घाल्या शिवाय ते नितळ जायना, निर्मळ जायना ना, तेच भाशेन आमची भाव भयणां जी आसात पुर्गत्रींत, आयज आमी तांचो उल्हास करून की पवित्र सभा तांचे पासून मागता आनी देव तांकां तांच्या खोटेपणांतल्यान, पातकांतल्यान नितळ आनी निर्मळ करता आनी तांकां स्वर्ग राज पासयता. हो आमी विश्वास दवरता, हो जावन आसा आमचो भरवसो. आनी आयज तांचे पासून आमी मागता, कित्याक तांकां तांचे पासून आपल्याक मागोवंक जायना. काल जे आमचो आमी उल्हास करता सगळ्या भाग्यवंतांचो, तो ते देवा सांगाता जिवीत जियेता, देवाच्या वैभवांत आसात. आनी म्हणून ते आमचे पासून विनंती करतात, आमच्या आसक्तपणान आमकां घटाय दितात ना, आपले जिवीत ते आमकां तांचे जिवीत आमकां प्रेरणा दितात. आमी तो मुकूट जोडून आमी आयज मागता ते आमच्या हेरा भाव भयणी पासून जे आमकां सोडून न्हू तो संवसार सोडून गेल्यार पुर्गत्रींत आसात, अजून देवा चडशी पावूंक ना, कित्याक तांच्यान आपल्या पासून मागोवंक जायना. आनी म्हणून आमी तांचे पासून आयज विनंती करता देवा लागीं की देव तांकां आपली काकूट आनी दया दाखोवं.
आणि सासणाच्या सुखाक आणि वैभवाक तांकां पावो. वय म्हाका भाव भयणीनो, आयज हे आमी भावाचो उल्हास करताना आयची वाचपा देखून आमकां बस भरवसो दिता. आयचे पहिले वाचो जाणवायचे पुस्तकांतले, आनी म्हणून थंय भावार्थी मनीस जो आसा जेन्ना ताका कश्ट आनी दुख येता आनी निराशेपण येता तो मरण पडना. तो मरण पडना, निराशे म्हणून आपली जिविताची पावलां फाटीं वडयना, पूण तो उर्बेन संतोषान भरवशान भरता. कित्याक ताचो देव ताका सांडूचो ना. कित्याक तो बऱ्या मनशा भाशेन तो बरो मनीस म्हळ्यार कोण? देवाक आशेणारो. देवाक आशेता, देवाक आपल्या जिवितांत सहभागी करून घेता, देवाक उलो मारता, देवाक मानता तसले जिवीत जिवंक प्रयत्न करता, पूण आसक्त आसा. आनी म्हणून देव तसल्या मनशाक सांडिना. म्हणून आयचे वाचप आमकां उगडास करून दिता. आमी भरवशाची मनशां जावंक जाय, आमी संतोषाची मनशां जावंक जाय. कित्याक आमचो सगळेच देव आमच्या सांगात आसा. हे भागेल पावलू रोमकाराक म्हणून आयज आमकां उक्ते करता ना. आमी भरवशाची मनशां भागेल पावलू सांगता भरवसो आमकां खडयना. वय ना, भरवसो आमकां खडयना. आनी म्हणून देवान कितें केला? आमच्या आत्म्यान आपलो मोग, आमच्या काळजांनी आपलो मोग घाला. आनी म्हणून हो मोग देवाचो कोण काडून घेवंक शकता आमच्या मदलो? कोण ना. देवान घाला आनी आपले खुशेन. आनी म्हणून देवान कितें केला? हो मोग कसो दाखयला? आपल्या पुताच्या बलिदानावरवी, जेजूच्या क्रुसाच्या मरणावरवी आमी पातकी आसतना देखून देवान आपल्या पुताक आमचे पासून क्रुसार मारलो. क्रुसाचे मरणाक, क्रुसाच्या पलगार ताका आमचे पासून भेटलो. आमकां पातकाचे भोगसो दिलो. आनी म्हणून देवाचो व्हडलो मोग आमकां भरवसो दिता की देव आमकां सांडूचो ना म्हणून, देव आमचो नाश जावंक दिवचो ना म्हणून. आनी म्हणून आयचे आमी आमच्या जाल्ल्या भाव भयणीचो उगडास करता तो ह्याच भरवशान की देवाक आमी उलो मारता, ताणें आपली खाकूल दाखोव. आनी म्हणून आयच्या शुभ वर्तमान देखून जेजू आमकां तोच खूब उक्तो करता ना. ही बापाची येवजण. कितें? जो कोण आपल्या पुतार विश्वास दवरता ताचो नाश जावच्याक न्हय, ताका सासणाची जिवीत दिवचें. आनी म्हणून जेजू म्हणटा जो कोण म्हाजेर विश्वास दवरता, जो म्हाका मानून घेता, म्हज्या सागाता आसा, ताका हांव निमाण्या दिसा पुनर्जीवन करतलो. हांव पुनर्जीवन कोण आनी जिवीत. जो कोण म्हजेर विश्वास दवरता तो सासणान जिव आसता. आयज आमी जेन्ना मुखार भाव एक कुटुंब कशी एकठांय जाल्या, आयज आमी पवित्र सभा एक कुटुंब कशें देवाक उलो मारता, खाकूल दाखोव आपल्या आमच्या सगळ्या भाव भयणीक जे दुर्गतींत आसात तांकां सासणाचे ते सूख, तो सासणाचो मुकुट, सासणाचे वैभव पावोवपाचें. आनी म्हणून त्याच भरवशान आयज आमी मागोया. आयज न्हू फकत आमच्या कुटुंबांत मेल्या ताचे पासून, पूण आख्या कुटुंबा पासून, पवित्र सभे पासून जी देवार विश्वास दवरतात आनी मरण पावल्यात, त्या सगळ्या देवार सासणाचे सूख पावोवपाचें. आयज म्हाका बाबेन जेन्ना आमी आमच्या मेलेल्या पासून मागता, न्हू फकत आयज मागून आमी विसरून वचूंक जाय ना. पवित्र सभा आमकां शिकयता, आमकां दाखयता की आयज आठ दीस, पुढच्या 8 दीस जर आमी शिमित्रीत भेट दिवन आमच्या मेलेल्या पासून मागल्या जाल्यार तांकां तांकाचे भोगसरे देव आमची थांबून दाखयता. आनी ताचे वरवीं आमकांय कृपा करता. दिसाक वांटो घेवन, दिसाचें बलिदान भेटोवन, दिसा देवन आमच्या मेलेल्या पासून जावं पवित्र वरात वांटो घेवन, जावं तेलसाची मागणी करून, जावं शिमित्रीत भेट दिवन, असे वेगवेगळे उपाय आसात जे आमी आमच्या उपयोग करूंक जाता आनी आमच्या मेलेल्या भाव भयणी पासून आनी आमचे पासून देवाची खाकूल आनी आधार जोडून घेवंक जाता. तर ह्या दिसाक वांटो घेताना मुखार भाव भयणीनो त्याच भरवशान आमी मागोया आमच्या ह्या सगळ्या भाव भयणीक देवान आपली खाकूल दाखोव. आनी आमी वाटसुरी जी आसा, जी यात्रेकरां आसा ह्या संवसारान, आमी भरवशान करूं. कित्याक आमी ह्या संवसारान आमचें जिवीत सरना, पूण तें बदलता. आनी ह्या संवसारान आमी आशेवूं देवा सांगाता जिवीत जगूं. आमी प्रयत्न करूं. ह्या संवसारात कोण परिपूर्ण ना, संपूर्ण कोण ना. आमी सगळे आसक्ताय भरिल्ले आसा, पूण आमी जेन्ना प्रयत्न करता जाणीवपूर्वक देवाचो सांगात जोडून घेवप, ताची खुशी करून, ताचे योजने प्रमाणे जिवोवप, एकामेकाच्या एकवटान आनी सांगाता जिवोवप, देवाक मानतात असले. देवाक मानतात असले जिवीत आमकां सदांच फळ फावो पडटले. ते म्हळ्यार मेल्या उपरांत सासणाचे जिवीत, सासणाचे वैभव. तर ह्या जिवितांत आसतना
जेजूचो सांगात आम्ही जोडून घेऊया आणि ताचेर भरवसो दवरून दुसऱ्याक आम्ही भरवशाची दारां उक्ती करूया. आमेन. आमचो भावात आम्ही परगटूया. स्वतंत्र देवा सर्ववेदार संघाने पृथ्वीच्या रचना आणि जिथे प्रजाच्या आमच्या सुनिया पवित्र आपल्या विरुद्ध समालो आम्हाला जन्मलो आम्ही आमच्या पासून आणि आमच्या मेलेल्या भावा बहिणी पासून आम्ही आमची मागणी आमच्या सर्वेस्वर बापाक उभारूया. स्वर्गीच्या बापा, पवित्र सभेच्या पुढाऱ्यांनी आपले प्रोजेक्ट आणि परिणाम सांगात देऊ आणि आपली संसारातली यात्रा भरोशान आणि तिरायन चलूंक तांकां मार्गदर्शन कृपा आणि पाठबळ फावो करूंक तुजो आदार दी म्हूण मागता. आणि जीविताक मार दिता ते प्रकल्प वाटावून तांकां बरी बुद्धी म्हूण मागता. असले चुकीचे धोरण सोडून एकामेकाच्या एकचारान आणि सहभागीपणान चलूंक आणि अशे जेजूचे सोडवणेचे मिसाव चालूंक दवरूंक आमकां बरे मन दी म्हूण मागता. स्वर्गीच्या राज्यात तांकां फावो कर म्हूण मागता. बोधया काकुसरा बापा, ही आमची केल्ली मागणी आणि जी आमच्या काळजांत असलेली गुपीत मागणी आम्ही तुका भेटयता. ह्या वरवीं आम्ही आमच्या जिवितांत भरवशान पावलां मारूं आणि तुजो सास्ताचो मुकुट जोडून घेवंक आमकां कृपा दी आणि आमच्या मेलेल्या भाव भयणी सास्ताचे जिवीत फावो कर. आमी मागता तुज्या आस्पुता जेजूचे नावी. आमेन. मराठी पुस्तक 5:44 प्रभु तुझ्या Amen.
तुमचे बलिदान स्वर्ग वेदात जेव्हा प्रार्थना करत असले सांगू नका. स्वर्ग वेदाने कापूसाला देव तुझ्या मेलेल्या सेवकांच्या यज्ञावर जेजूच्या रक्ताने नितळ कर. म्हणून आम्ही खाद्यपणी मागता पवित्र स्नानात तांका नितळ केला. त्या उपरांत त्यांनी केलेल्या पातकाची अजूनही काय पोटा तांचे उरल्यात झाल्या. संपूर्ण तांका नितळ कर आणि सर्गीच्या सुखात तांका पावय. या मी मागता तुझ्या स्तुता जेजूचे नावी. सर्वेस्वर तुमचे सोबे असू. आमची काळज उभारूया. सर्वेस्वराक आमच्या देवाक दिग्मासूया. सर्वेस्वरा पवित्र बाबा स्वर्गवेदाने शासनाच्या देवा सर्वकाली आणि सर्वदाय जेजू ख्रिस्त आमच्या सोम्यावर व्यानसुद्धा दिग्मासून पाव तो कायदा नीतीचो आणि आमच्या फायद्याचो. मनातलो जीवन जाल्ल्या जेजूवर बी आमकां ही मागीर पुनर्जीवन करण्याचो भरवसो दिलो. मरण कोणाक चुकलो ना म्हणून आमकां दूख भोगता तरी आमच्या जिविताची वासावणी आमकां उजवण दिता. सर्वेस्वरा तुझ्या भावान तांचे जिवीत सरळान कुंते बदलता. या संसारांतले बिराड मरून वयता आणि स्वर्गार शासनाचो निवास तयार जाता. देखून आता देवदूता बरोबर सर्गीच्या सरदरबारात सांगाती तुझे महिमेचे कीर्तन आम्ही निरंतरी गायता. बाबा रोज पवित्र सगळ्या पवित्र कोणाची सर तुझ्या पवित्र आत्म्याक घालून दिलेली पवित्र कर म्हणून आम्ही मागता. जामती आमकां आमच्या सोम्या जेजू ख्रिस्ताची खून आणि रगत आपले स्पुशेन कष्ट मरण सोसून वयचे आदी जाण्यावर येतो. तुका मासूर तो मोडलो तो आपल्या आशिसांक दिलो आणि मध्ये हो तुम्ही सोम्यास घ्यात आणि खायात. ही म्हजी कूड तुमचे पासवर समोर तुमची. तेच परी जेवण जात असताना खास घेते तुका व्याधी वाचलो ती आपल्या आशिसांक दिली आणि मध्ये तुम्ही सोम्यास घ्यात आणि आमचे पियात ही म्हज्या रक्ताची खास. नव्या आणि सासणी कराराचे पातकांचे पक्षनेमेच्या तुमचे पासून आणि सोम्यास मनशा पासून ते वारो करे हे म्हज्या उदासाक करा. भावाताचो गुण बोलवूया. जेजू मेलो, जेजू जीवन जाला, जेजू नव्याने केलो. जेजू मेलो, जेजू जीवन जाला, जेजू नव्याने केलो. बाबा जेजूच्या मनाचो आणि आणि हो जीविताचो आणि सोडण्याची कास तुका समर्पिता. तुझे मुखार तुझी सेवा करता पाव केले देखून तुका दिनासता आणि जेजूची कूड आणि रंगवश्य करायला समजता पवित्र आत्म्याला भेटाय म्हणून आम्ही नम्रताय मागता. सर्वेस्वरा आगे पृथ्वीचे विस्तारले तुझे पवित्र सभेचो उद्धार कर आणि रिवामच्या भागड बाबा डेरिकांच्या दोन बाबा आणि सगळ्या जाती केवळ गावाला दिला प्रोग्राम द्वारे. सर्वेस्वरा तुझ्या चांगला सगळ्या आमच्या आलेल्या भावनांची काबूत कर. तांकां या संसारात तुवें आपण केलाय तशी पवित्र स्थानावर जेजू बरोबर दिलेल्या तशीच ताचे बरोबर पुनर्जीवन जावं. पुनर्जीवनाचो भरोसो करून मेळ्ळ्या ते आमच्या भावनांची काबूत कर. तांकां आनी तुजे श्रीमेला समेस्तान तुजी करजळीत मुखार पावो कर. आम्हा समेस्तांची दया कर म्हणून मागता. आमकां आपले देवाच्या माय संगाती भाग्यवान सुजेतीचो पती भाग्यवान धर्मदूता भाग्यवान जूड भाग्यवान अँथनी भाग्यवान फ्रांसिस आणि सर्व कार्य तुका मानवल्याच्या सगळ्या भक्तांबरोबर शासनाच्या सुखात आमकां वांटली. तांचे संगाता तुजी महिमा गावक आमकां फावो कर. जेजू ख्रिस्त आमच्या पुता वरवीं. ह्या जेजू वरवीं त्या जेजू सांगात त्या जेजू दाय पवित्र आत्म्याच्या एकूण
सोर पोतवेदा बापा सोर वंदनानी वैभव तुका सासनाच्या सासना आमच्या सोबंदराची आज्ञा मनात धरून आयुष्य वेळेला आपण आम्ही भावाला म्हणूया आमच्या बाबा सर्वीच्या जय भावसहा जय राजसंतायो चिकोशी सदा सदा जशी संसारांचा आमच्या सत्संगाला राजसंताई आणि आमच्या क्षेत्राला पोषिता कशाची पातळा बस आणि आमच्या कार्य करून काय उभारता आमचा सर्वेश्वरा सोबायता आमका दया करून या जीवितात सर्वस्कानी शांती आमकानी सगळीच्या सुखाक आणि आमच्या सोबंदाला जेजू ख्रिस्ताच्या आम्ही भरवशान प्रेरता तर आमका तुझ्या काकोतीन सत्पातकांती सुगय आणि सर्वकांती वाटोय सोम्या जेजू ख्रिस्तान तुमच्या दूतामध्ये तुमका शांती दवरता आमची शांती तुमका आमच्या पातकांचे न्हय तू तुझ्या पवित्र सभेच्या भावाच्या देशकार आणि तुझे कुशल परमाने दिका शांती द्या पुस्तकाई कोणाला सभा तुझो जयत आणि राजवट चलिताय शासनाच्या शासना सोम्याची शांती सदा काळ तुमचे सोमे असो आम्ही एकमेकाक जेजूची शांती देऊया हिस्से देवाची शरीर संसाराचे पाप करतात मग बाबीनो पोस्तो पुनर्जीवनची जीवा देवाचा जीव आज आमच्या एकट्याक भरवसा दितात ताने आपल्या पुरुषाच्या मरणावरवी आपल्या अमूल्य रक्तावरवी आमका पातकांती नितळ केल्या निर्मळ केल्या पवित्र केल्या आणि त्या उपरांत आमका स्वर्ग भासायला जो कोण ताचेर विश्वास दवरता आणि ताचे वचने प्रमाणे हे जीवित येता ताका शासनाचो मुकुट तो भाव करतो आपल्या वैभवान आपल्या भाषेत तो आमका पुनर्जीवन करतो तर या जेजूच्या जीवनात आमका पयल्या सगळे आम्ही सुभागी Is
Cristaच्या आज्ञेमुळे प्रार्थूया. बोधया बापा उर्सार आपणाचेच बोली करून महिमेत पुनर्जीवन झाल्या तुझ्या पुताचो संस्कार आम्ही भावार्थान घेतला. पास्काच्या पोटान निर्मळ झाले आमच्या मेल्या भावा बहिणी महिमेवन पुनर्जीवनात वांटो दिवो नम्रतायेन आम्ही मागता तुझ्या पुता जेजूचे नावी. सर्वेश्वर तुझे सोबे असू स्वर्गवेदा देव पूत आणि पवित्र आत्मा तुझे आशीर्वाद करून वचून या ख्रिस्ताच्या मोगाने निशांतेत तुमका दाता देवाचे गोडकार मोगा बाबून आम्ही संध्याकाळच्या 31व्या आयताराक निदून सरता विनंती करता आयच्या आम्ही मेलेल्यांचो उल्हास करता तर इग्रजमान आमकां सांगता शिकयता की 1 ते 8 तारखेपर्यंत आम्ही जर शिमित्रीत भेट दिल्यार इंग्रजी दिसात वांटो घेवन पवित्र वार करून वांटो घेवन तेर्साची मागणी करून मेलेल्या भावांनी बसत मागल्यार तांकां हे काकूळ दाखयता आमकांय ताचो फळ मेळटा आमकांय ताचो आदार मेळटा तर आमी ते करचे म्हणून विनंती करता. फकत ह्या म्हयन्यांत मिसा देवूंक जातात वेगवेगळे तरेन आनी तांचे पासून मागूंक जाता. न्ही जाल्यार उपरांत शेवटचे काय जाल्यार उपरांत आमी शिमित्रीत आशिर्वाद दिता. जीविताच्या जीवितात तुझे जीवित म्हाका लागोय उजवाडाच्या उजवाडात तुजोच उजवाड म्हाका दाखय वासुऱ्याच्या संगत्यात बापा सुशी